आईचं आणि बाळाचं नातं जगातलं सगळ्यात सुंदर नातं आणि या नात्याची खरी सुरुवात होते स्तनपानातून. स्तनपान म्हणजे फक्त दूध नाही, ते आहे बाळासाठी पोषण, सुरक्षा आणि आईच्या प्रेमाचं प्रतीक. यशस्वी स्तनपानाची गुरुकिल्ली आहे योग्य पकड. बाळाने तोंडाने योग्यरित्या स्तनाला धरता आलं पाहिजे, त्याला ते शिकवलं गेलं पाहिजे. ही आईची खूप महत्वाची भूमिका असली पाहिजे. बाळ जन्मल्यानंतर पहिल्या 1 तासात त्याला स्तनपान दिलं गेलं पाहिजे. त्यामुळे बाळाची प्रतिकार शक्ती वाढते आणि स्तनपान यशस्वी होण्यास मदत होते. चला जाणून घेऊया योग्य पकड कशी असते. 4 सोपी चिन्ह लक्षात ठेवा. स्तनपान करताना बाळाचा खालचा ओठ बाहेर वळालेला असावा, तोंड पूर्णपणे उघडलेलं असावं, बाळाची हनुवटी आईच्या स्तनाला लागलेली असावी, बाळाचं नाक हे आईच्या स्तनापासून लांब असावं, चिकटलेलं नसावं. स्तनाचा गडद भाग म्हणजे ॲरिओला वरच्या बाजूला अधिक आणि खालच्या बाजूला कमी दिसावा. जर बाळाकडून चुकीची पकड झाली तर बाळाला व्यवस्थित दूध पिता येत नाही आणि आईलाही वेदना होतात. कधी कधी सूज येते किंवा चिरा पडू शकतात. पण बाळाने जर योग्यरित्या पकडलं तर आईच्या स्तनात दूध अधिक प्रमाणात तयार होतं आणि बाळालाही समाधानाने दूध पिता येतं. स्तनपानाचा अनुभव आई आणि बाळासाठी आरामदायक, प्रेमळ आणि आनंददायक बनवा. शंका असल्यास आशा सेविका किंवा डॉक्टरांची नक्की बोला, कारण स्तनपान हेच आईचं आणि बाळाचं नातं मजबूत करतं. जास्तीत जास्त मातांनी यशस्वी स्तनपान करावं, हीच काळाची खरी गरज आहे. आरोग्य ज्ञानासाठी हेल्थ गुरु आय केअर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.